सर्वांना जय भीम. नमस्कार. मित्र हो, 26 नोव्हेंबर हे संविधान दिवस संपूर्ण देशभर शाळा महाविद्यालयामधून साजरा करण्यात येतो. परंतु फक्त दिवसच नाही तर संपूर्ण महिनाच, नोव्हेंबर महिनाच हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प बहुजन संघटक या टीमने केलेला आहे. त्याबद्दल मी या टीमचं, बहुजन संघटक फेसबुक टीम या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. ते निश्चितच कौतुकास आणि पात्र आहेत. कारण संविधान लागू होऊन जवळपास 70-71 वर्ष होत आहेत. तरी पण खरोखर संविधानाच्या संदर्भात आपण कितपत जागृत आहोत याचं थोडं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या बहुजन संघटक फेसबुक पेजच्या संचालकाचं आणि टीमचं हा हेतू असावा की संपूर्ण देशभर भारतीय संविधानाच्या संदर्भात जागृती व्हावी. प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या संदर्भात कोणकोणत्या तरतुदी आहेत, कोणकोणते कायदे आहेत, कोणते आपले हक्क आहेत, कोणते आपले अधिकार आहेत, तसेच आपले कोणते कर्तव्य आहेत याची जाणीव व्हावी. आणि म्हणून हा संविधानाचा जागर या ठिकाणी चला संविधान समजून घेऊया या सदराखाली ही मालिका या फेसबुक लाईव्ह पेजने, या बहुजन संघटक टीमने या ठिकाणी केलेली आहे. ती निश्चितच अभिनंदनीय आहे, स्तुत्य आहे. आज मित्र हो, मागच्या गेल्या 2 दिवसापासून संविधान जागर या चॅनलवरून होत आहे. पहिल्या दिवशी आदरणीय धम्मा कांबळे सरांनी संविधानाची उद्देशपत्रिका अतिशय विस्तृत आणि सुस्पष्टपणे विवेचन या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सन्माननीय जुनगरे सरांनी संविधानाचा पहिला भाग, संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र या संदर्भात त्यांनी याचं मोलाचं मार्गदर्शन, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन या ठिकाणी केलं होतं. यानंतर आजच्या या संविधान मालिकेमध्ये तिसरी कडी किंवा तिसरं पुष्प जोडण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून मी त्यापुढील भाग म्हणजे संविधानातील दुसरा भाग आज आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. ते माझ्या पद्धतीने, माझ्या परीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. संविधानाचा दुसरा भाग जो आहे तो आहे नागरिकत्व. नागरिकत्व हे संविधानाच्या कलम 5 ते 11 या कलमान्वये स्पष्ट केलेले आहेत. संविधानाच्या या कलमान्वये नागरिकत्वाचा अर्थ आणि नागरिकत्व कशा प्रकारे संपादन केल्या जाते किंवा कशा प्रकारे मिळवल्या जाते या सर्व तरतुदी या कलमान्वये स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून मग सर्वप्रथम आजच्या या व्याख्यानामध्ये आपण कोणत्या बाबींचा विचार करणार आहोत त्या बाबी मी या ठिकाणी आधी स्पष्ट त्या बाबींचा उल्लेख करतो. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण सर्वप्रथम भारतीय संविधानातील कलम 5 ते 11 या कलमांचा अभ्यास किंवा चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर हा जो नागरिकत्वाचा हक्क आहे किंवा कायदा आहे त्या कायद्यामध्ये नवीन कायदा जो काही 1955 मध्ये करण्यात आला, त्या 1955च्या नागरिकत्वाचा अधिनियम 1955 याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर सध्या जे ज्वलंत विषय होता तो म्हणजे 2019चा जो नवीन कायदा भारतीय सरकारने CAA हा जो कायदा लागू केलेला आहे किंवा पारित केलेला आहे त्या कायद्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्याख्यानामध्ये
चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नागरिकत्वाचा अर्थ हा समजून घेणार आहोत. कोणत्याही राज्याची लोकसंख्या 2 वर्गात निश्चित केलेली असते किंवा विभागलेली असते. एक म्हणजे नागरिक आणि दुसरे म्हणजे परकीय. तर त्यामध्ये नागरिक जे आहे, कुठल्याही देशाच्या नागरिकांना त्या देशातील हक्क, अधिकार आणि कर्तव्य लाभलेले असतात. परंतु परकीय जे असतात ते परकीय मात्र त्यांना त्या देशातील हक्क, कर्तव्य हे कुठल्याही प्रकारे लागू नसतात. आणि म्हणून एखाद्या देशामध्ये जर वास्तव्य करायचं असेल तर त्या देशाची नागरिकत्व असणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण नागरिकत्वामुळे हक्क प्राप्त होतात, तसेच तुमचे काही कर्तव्यही असतात. नागरिकत्व इतकं महत्त्वाचं का ठरतं? बघा, आज भरपूर देश आहेत, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशतवाद किंवा तेथील परिस्थिती असामान्य आहे. तेथून लोक स्थलांतर करतात, दुसरीकडे जातात. परंतु स्थलांतरित जेव्हा दुसरीकडे जातात तेव्हा त्यांच्यावर खूप अन्याय होतो, अत्याचार होतो. ते अन्याय, अत्याचाराला तोंड देऊ शकत नाही, कारण त्यांना त्या देशातील नागरिकत्व नसते. त्या अन्यायाविरुद्ध ते त्या ठिकाणी दाद मागू शकत नाही. याचं कारण की त्या देशाचं त्यांच्याकडे नागरिकत्व नसतं. एवढंच नव्हे तर एखाद्या देशामध्ये जर महत्त्वाच्या पदावर जर त्याला आरूढ व्हायचं असेल किंवा नोकरी जर मिळवायची असेल तर त्यासाठी त्याला त्या देशाचं नागरिकत्व असणं अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून नागरिक म्हणजे त्या देशामध्ये त्यांना सदस्यत्व प्राप्त करते, त्यांना देशाप्रती निष्ठा असते, अभिमान असते. आणि परकीय जे असतात त्यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार प्राप्त नसतात. परंतु काही असे देश असतात किंवा काही असे देश आहेत ज्या ज्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व असते आणि ते दुहेरी नागरिकत्व 2-2 देशाचे घेऊ शकतात. मात्र भारतामध्ये तशा प्रकारचं दुहेरी नागरिकत्व स्वीकारलेलं नाही. एखादा व्यक्ती जर भारतात नागरिक असेल तर त्याला काय मिळेल आणि परकीय असेल तर त्याला काय मिळणार नाही, याचा जेव्हा आपण विचार करतो तर जर भारताचा नागरिक असेल तर त्याला कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान यावरून त्याचा कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. परंतु तो जर नागरिक नसेल तर मात्र त्याला भेदभाव करण्याचा अनुभव येऊ शकतो किंवा भेदभाव सहन करावा लागू शकतो, कारण तो त्या देशाचा नागरिक नसतो. आणि त्याचा जर भेदभाव केला तर त्याला कुठल्याही प्रकारे न्यायालयात दाद मागण्याचा कुठलाही अधिकार नसतो. यानंतर जर आपण कलम 16चा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा सार्वजनिक नोकऱ्या असतील, त्या सार्वजनिक नोकऱ्यामध्ये समान संधी असते. परंतु जर तो देशातील नागरिकत्व असेल किंवा देशाचा नागरिक असेल तरच त्याला या सार्वजनिक नोकरीच्या बाबतीत संधी प्राप्त होऊ शकते. अन्यथा परकीय जर असेल तर त्याला मात्र त्या सार्वजनिक नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकत नाही. जे काही अधिकार, मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केलेले आहेत, जसे फ्रीडम ऑफ स्पीच असेल, एकत्र जमणे असेल, सभा घेणे असेल, त्याच्या मर्जीला पटेल तो व्यवसाय करणे असेल, असे अनेक अधिकार तो उपभोगू शकतो. परंतु परकीय मात्र हे सर्व अधिकार उपभोगू शकत नाही. आणि म्हणून नागरिकत्व अतिशय महत्त्वाचं असतं. कुठल्याही प्रकारे नागरिकत्व मिळवणं हे त्या देशातील व्यक्तीला अतिशय गरजेचं असतं. आता आपण एखाद्या देशामध्ये नागरिकत्व किंवा आपल्या भारतामध्ये नागरिकत्व कसं मिळतं या संदर्भात आपण घटनात्मक तरतुदींचा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारतातील संविधानामध्ये दुसऱ्या भागात कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाविषयी तरतुदी केलेल्या आहेत.
वास्तविक पाहता त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झालेली होती. त्यामुळे बरेचसे लोक भारतातून पाकिस्तानात जात होते. काही पाकिस्तानातील लोक भारतात येत होते आणि काही लोक भारतातून पाकिस्तानात जात होते आणि पुन्हा परत येत होते. तर अशा लोकांना भारताचं नागरिकत्व कशा प्रकारे प्रदान करावं यासाठी त्यावेळेस संविधानामध्ये कलम 5 ते 11 या कलमान्वये तरतुदी केलेल्या होत्या. आणि म्हणून त्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण कलमान्वये अभ्यासणार आहोत. कलम 5 मध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की जर एखादी व्यक्ती भारतात वास्तव्य करीत असेल किंवा अधिवास करीत असेल आणि भारतातच जन्मलेला असेल तर तो भारताचा नागरिक असतो किंवा तो भारताचा नागरिक असेल. आणि एखादी व्यक्ती भारतात वास्तव्य करत असेल आणि त्याच्या आईवडील किंवा वडिलांचा जन्म भारतात झाला असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक मानल्या जाईल. त्यानंतर तिसरा मुद्दा या कलम 5 मधला आहे की जर एखादी व्यक्ती भारतात वास्तव करीत असेल आणि राज्यघटना लागू होण्यापूर्वी 5 वर्षापासून म्हणजे 1945 पासून जर वास्तव्य करीत असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक म्हणून मानल्या जाईल. अशा प्रकारे कलम 5 मध्ये 3 अटीनुसार एखादा व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकतो. कलम 6 मध्ये अशा प्रकारे तरतूद केलेली आहे की पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले आणि भारतात आलेले जे काही लोक आहेत त्यांना नागरिकत्व प्रदान करण्याच्या संदर्भात कलम 6 मध्ये तरतूद केलेली आहे. कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाली असेल अशा वेळी तिचा जन्म किंवा तिच्या आईवडिलाचा जन्म किंवा तिच्या आजोबांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा जन्म गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार भारतात झाला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिकत्वास पात्र ठरेल. आणि अशी व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतरित असेल आणि तेव्हापासून ती भारतात निवासी असेल किंवा अशी व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर भारतात स्थलांतर केलेले असेल आणि त्याने भारताच्या नागरिकत्वासाठी नोंदणी केलेली असेल भारत सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे जर त्याने नोंदणी केली असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व प्राप्त होते. त्यानंतर कलम 7 अन्वये जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेली आणि पुन्हा ती परत भारतात आली तेव्हा त्याला भारताचे नागरिकत्व हवे असेल तर तो व्यक्ती भारतामध्ये नोंदणी करून आपले नागरिकत्व संपादन करू शकतो. फक्त त्यासाठी अट अशी आहे की तो किमान 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून भारतामध्ये वास्तव्यास असावा. अशा प्रकारे कलम 7 नुसार ती व्यक्ती सुद्धा भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकते. कलम 8 नुसार जी व्यक्ती मूळची भारतीय असेल परंतु परदेशात राहायला गेली असेल किंवा तिथेच ती स्थायिक झाली असेल पण तिच्या मात्यापित्यापैकी किंवा आजी आज्यापैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार भारतात जन्मलेले असेल अशा त्या देशातील भारताच्या राजदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल. म्हणजे ते परदेशात राहून सुद्धा जर त्याचे आईवडील किंवा त्याचे आजी आजा हे जर 1935च्या कायद्यानुसार भारतात जन्मलेले असतील किंवा भारताचे नागरिक असतील तर त्याला परदेशात सुद्धा भारताचं नागरिकत्व प्राप्त करता येते. त्यानंतर कलम 9 नुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व रद्द केलं असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर त्याचं आपोआपच भारतीय नागरिकत्व रद्द होते. म्हणजे रद्द होण्याच्या संदर्भात हे कलम 9 आपल्याला स्पष्ट करते की एखाद्या व्यक्तीने जर
दुसऱ्या देशाचं नागरिकत्व पत्करलं तर त्याचं भारताचं नागरिकत्व आपोआपच संपुष्टात येते. काही देशामध्ये मात्र ड्युएल सिटिझनशिप आहे, म्हणजेच त्याला आपण दुहेरी नागरिकत्व म्हणतो. उदाहरणार्थ लेबनॉनचे राष्ट्रपती त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. लेबनॉनचे राष्ट्रपती हे लेबनॉनचे तर नागरिक आहे, परंतु सौदी अरेबियाचे सुद्धा नागरिक आहेत. तसेच झिम्बाब्वेचे उपराष्ट्रपती यांच्याकडे सुद्धा अमेरिकेचं आणि झिम्बाब्वेचं असे दुहेरी नागरिकत्व त्यांच्याकडे आहेत. परंतु कलम 9 नुसार, भारतीय संविधानाच्या कलम 9 नुसार मात्र एकेरी नागरिकत्वच पत्करलेले आहे. म्हणून भारतामध्ये फक्त एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. प्रत्येक नागरिकाला एकच नागरिकत्व घेता येते. 2 नागरिकत्व कुठल्याही देशाचे पत्करता येत नाही. त्यानंतर कलम 10 नुसार कोणत्याही तरतुदी खाली जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या अधीन राहील. म्हणजे कलम 10 अशा प्रकारे स्पष्ट करते की कोणताही भारताचा नागरिक असेल तो नागरिक संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहील. आणि कलम 11 हे अशा प्रकारे स्पष्ट करते की कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती करण्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याचा संसदेला अधिकार आहे. म्हणजे नागरिकत्वाच्या संदर्भात कोणताही कायदा करायचा असेल, दुरुस्ती कायदा करायचा असेल किंवा एखाद्याचं नागरिकत्व एखाद्याला द्यायचं असेल किंवा एखाद्याचं नागरिकत्व संपुष्टात आणायचं असेल तर ह्या सर्व अधिकार भारतीय संसदेला आहे. यानंतर आपण हा जो कायदा होता किंवा हे जे भारतीय संविधानातील 5 ते 11 अनुसूची आहेत ज्यामध्ये भारताचं नागरिकत्व पत्करण्याच्या संदर्भात तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत, त्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची फाळणी झाल्याबरोबर ही कलमं त्यावेळेस संविधानामध्ये अंतर्भूत केली होती. परंतु कालाच्या ओघाने मात्र यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज पडली आणि म्हणून भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 हा कायदा 1955 मध्ये करण्यात आला. या कायद्यानुसार निश्चितपणे कोणाला नागरिकत्व द्यायचे आणि कशा प्रकारे द्यायचे या तरतुदी या कायद्यान्वये ठरवण्यात आल्या. वास्तविक पाहता नागरिकत्वाच्या कायद्यांमध्ये याही नंतर बरेचसे सुधारणा झाल्यात, बऱ्याचशा दुरुस्त्या झाल्यात. 1955 नंतर 1957 मध्ये दुरुस्ती झाली, 1960 मध्ये सुद्धा दुरुस्ती झाली, 1985 मध्ये सुद्धा नागरिकत्वाच्या कायद्याची दुरुस्ती झाली. त्यानंतर 1986 मध्ये सुद्धा महत्त्वाच्या दुरुस्ती झाल्या आणि त्यानंतर 1903 मध्ये सुद्धा महत्त्वाच्या दुरुस्ती या कायद्यामध्ये झाल्या. 2003 मध्ये झाल्या, 2005 मध्ये झाली आणि त्यानंतर 2015 मध्ये सुद्धा नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली. आणि आता अलीकडे आपण बघतो आहे की आता सुद्धा एक नवीन 2019 मध्ये CAA हा कायदा पारित केलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे आणि दुरुस्त्या ह्या नागरिकत्वाच्या कायद्याच्या संदर्भात झालेल्या आहेत. परंतु आपण सध्या भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत किंवा ते समजून घेणार आहोत. या कायद्यानुसार एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व खालील 5 प्रकारे किंवा 5 माध्यमाने तो मिळवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत की ज्या 5 गोष्टींच्या माध्यमातून एखादा व्यक्ती भारताचं नागरिकत्व संपादन करू शकतो. तर ती पहिली गोष्ट आहे किंवा ती पहिली बाब आहे ती म्हणजे जन्म. दुसरी बाब आहे वंश, तिसरी बाब आहे नोंदणी आणि चौथी बाब आहे स्वीकृती आणि 5वी बाब आहे प्रदेश विलीनीकरण. या 5ही बाबींच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत.
तर पहिली जी गोष्ट आहे की ज्या माध्यमातून आपण भारताचं नागरिकत्व मिळवू शकतो ते म्हणजे त्याला आपण म्हणतो भारतीय नागरिकत्वाच्या कायदा 1955 नुसार भारताचं नागरिकत्व संपादन करण्याचा पहिला मुद्दा म्हणजे तो जन्माने, त्याला आपण म्हणतो बाय बर्थ. एखादा व्यक्ती जन्माने भारतीय असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. पण कोणकोणत्या अटी आहे तर 26 जानेवारी 1950 नंतर व जुलै 1987 पूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल आणि त्या व्यक्तीचे आईवडील या दोघांपैकी भारताचे नागरिक असेल तर त्या मुलाला भारताचे नागरिक मानले जाईल. 1987 मध्ये सुधारणा करून यामध्ये थोडासा तारखीचा बदल केलेला आहे आणि 1 जुलै 1987 रोजी किंवा नंतर त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल आणि त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे आई किंवा वडील कोणीही एक जर भारताचा नागरिक असेल तर त्याला भारताचे नागरिकत्व दिले जाईल. त्यानंतर याच अटीमध्ये 2003 मध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली. 2003 मध्ये काय सुधारणा करण्यात आली तर फक्त तारखीमध्ये बदल झाला. आधी 1 जुलै 1987 रोजी आणि त्यानंतरचा होता, तर आता 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल आणि तिच्या जन्माच्या वेळी तिचे आई वडील हे दोघेही भारताचे नागरिक असतील किंवा दोघांपैकी एक नागरिक असतील तर त्या बाळाला भारतीय नागरिक मानल्या जाईल. फक्त ते आई वडील बेकायदेशीररित्या स्थलांतरित नसावेत. त्यानंतर भारताचं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे वंश परंपरेने नागरिकत्व प्राप्त करणे. त्यालाच म्हणतात बाय डिसेंट. जेव्हा एखादा व्यक्तीचा जन्म परदेशात होतो पण त्याचे आई वडील भारतीय वंशाचे आहेत तेव्हा त्याला नोंदणी करून भारताचे नागरिकत्व प्राप्त करता येते आणि त्याला नागरिकत्वाची नोंद भारतीय केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करावी लागते. अशा प्रकारे वंश परंपरेने सुद्धा भारताचे नागरिकत्व आपल्याला प्राप्त करता येते. भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी तिसरा जो मुद्दा आहे किंवा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे नोंदणी, ज्याला बाय रजिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. कोणतीही व्यक्ती जी बेकायदेशीर स्थलांतरित नाही ती केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नागरिकत्वासाठी नोंदणी करू शकतो. ही नोंदणी करण्यासाठी फक्त तो किमान 7 वर्ष भारतात वास्तव्यास असला पाहिजे. जर ती व्यक्ती 7 वर्ष भारतामध्ये वास्तव्यात असेल तर त्याला या शर्तीनुसार भारताचं नागरिकत्व संपादन करता येते. किंवा जर एखाद्या व्यक्तीचा विवाह भारतातील एखाद्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी झाला असेल तरी सुद्धा त्याला भारताच्या नागरिकत्वासाठी नोंदणी करता येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्याच्या आधारे भारताचं नागरिकत्व त्याला मिळवता येईल तो मुद्दा आहे स्वीकृती, ज्याला म्हणतात नॅचरलायझेशन. तर नॅचरलायझेशन काय आहे तर जवळपास 14 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून जर एखादी व्यक्ती भारतात रहिवासी असेल आणि तो भारतीय संस्कृतीशी किंवा तिथल्या संस्कृतीशी रुढला असेल, तिथली संस्कृती त्याला चांगली ओळखीची झाली असेल, एखादी भाषा त्याला बोलता येत असेल तर त्याला सुद्धा सरकार किंवा शासन सहजपणे नागरिकत्व बहाल करते, म्हणजे त्याचे नागरिकत्व स्वीकारते. यालाच नॅचरलायझेशन असं म्हणतात किंवा सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन. तर अशा प्रकारे त्याला सुद्धा ते नागरिकत्व प्राप्त करता येते. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे 1955च्या कायद्यानुसार की ज्या मुद्द्यानुसार एखाद्या व्यक्तीला भारताची नागरिकत्व
प्राप्त करता येते ते आहे क्षेत्र विलीन. आता क्षेत्र विलीन म्हणजे काय, तर भारताने जर एखादे क्षेत्र भारताच्या परिक्षेत्राशी जोडलं, जे काही भारताची इंडियन टेरिटोरी आहे त्या टेरिटोरीला जर एखादं नवीन क्षेत्र जोडलं, तर त्या क्षेत्रामध्ये जे रहिवासी लोक असतील त्या रहिवासी लोकांना आपोआपच भारताचे नागरिकत्व प्राप्त होते. उदाहरणार्थ सिक्कीम हे जे प्रांत होता तो प्रांत भारतामध्ये जोडला गेला, ते भारताचं राज्य भारतामध्ये जोडल्या गेलं, तर त्या सिक्कीम मधल्या लोकांना आपोआपच भारताचं नागरिकत्व प्राप्त झालं. त्यानंतर पॉंडिचेरी आहे, पॉंडिचेरी सुद्धा प्रांत भारतामध्ये जोडला गेला आणि त्या पॉंडिचेरीमधील लोकांना सुद्धा आपोआपच भारताचं नागरिकत्व प्राप्त झालं. हे झाल्या आपण ज्या गोष्टी केल्या की भारताचं नागरिकत्व कशा प्रकारे कोणकोणत्या अटीवर कोणकोणत्या शर्तीवर प्राप्त करता येतं या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केल्या. आता मात्र कोणत्या गोष्टीमुळं भारताचं नागरिकत्व आपण गमावू किंवा भारतीय नागरिकत्वाचा ऱ्हास होईल यासाठी 3 गोष्टी जबाबदार आहेत की या 3 गोष्टींमुळे भारताचं नागरिकत्व लयास येईल किंवा ऱ्हास होईल. त्यामधली पहिली बाब आहे ती म्हणजे नागरिकत्वाचा त्याग करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर स्वइच्छेने भारताच्या नागरिकत्वाचा त्याग केला, त्याने तशा प्रकारचा अर्ज केला मंत्रालयाकडे की मला काही कारणास्तव दुसऱ्या देशात जायचे आहे आणि मला भारताच्या नागरिकत्वाची गरज नाही, तर मी नागरिकत्वाचा त्याग करतो, अशा प्रकारे जर त्याने अर्ज केला तर त्याचे नागरिकत्व रद्द होते. दुसरी जी बाब आहे ती बाब म्हणजे नागरिकत्व संपुष्टात येणे. एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व संपुष्टात येत असते. आता कसं येते, जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्या नागरिकाचं भारताचं नागरिकत्व आपोआपच रद्द होते किंवा संपुष्टात येते. कारण आपण आधीच याबद्दल बोललेलो आहे की भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे आणि एकेरी नागरिकत्व असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व आपोआपच संपुष्टात येते. आणि तिसरी बाब आहे की ज्यामुळे एखाद्याचं नागरिकत्व संपुष्टात येते ती म्हणजे नागरिकत्व हिरावून घेणे. आता नागरिकत्व केव्हा हिरावून घेतले जाते, तर जर एखादा नागरिक असा आढळून आला की जो देशद्रोह करतो किंवा त्याने खोटे किंवा इनव्हॅलिड डॉक्युमेंट्स दाखवून नागरिकत्व संपादन केलं, असं जर एखादा व्यक्ती असेल तर त्याचं नागरिकत्व हिरावून घेण्यात येते. अशा प्रकारे 3 माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत CAA. हा अतिशय ज्वलंत आणि गाजलेला मुद्दा भारतामध्ये की ज्या कायद्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आंदोलनं झालीत. आता हा CAA काय आहे, तर त्याला आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 असं त्याचं नाव आहे. 2016 मध्ये BJP सरकारने हे बिल संसदेमध्ये मांडलं आणि लगेच ते पास केलं आणि ते विधेयक पास झाल्याबरोबर CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 हा कायदा बनला. आता हा कायदा कसा बनला, तर याचं मूळ कारण आहे आसाममध्ये राबलेल्या NRC मध्ये. कारण जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं तेव्हा काही लोक बांगलादेशातून आसाममध्ये आले आणि हे आसाममध्ये जे बांगलादेशी लोक आलेत त्यामुळे आसाममधल्या लोकांमध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली किंवा त्यांना असं वाटायला लागलं की जर हे बांगलादेशी लोक आसाममध्ये असेच येत राहिले तर आमची हळूहळू संस्कृती नष्ट होईल
आमच्या संस्कृतीमध्ये बदल होईल, यांची संख्या वाढेल, आमच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येईल. आणि म्हणून आसाममधील लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केली. आता त्यांनी आंदोलन कसं सुरू केली, तर त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं आसू, ऑल आसाम स्टुडंट युनियन. आणि या संघटनेनं बरेच वर्ष आंदोलन केलं आणि जवळपास 1985च्या आसपास सरकारने त्यांच्यासोबत एक करार केला की जे कोणी आसाममध्ये घुसखोर आलेले आहेत त्यांची आम्ही शहानिशा करू, त्यांची तपासणी करू आणि त्यांना आम्ही भारताच्या बाहेर घालू. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार अस्तित्वात होतं, परंतु काँग्रेसने मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे काही अंमलबजावणी केली नाही. आणि त्यामुळं मग ही जी आसामची संघटना होती, आसू संघटना, ही सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांच्या बाजूने निर्णय लागला. परंतु तेवढ्यातच भारतामध्ये बीजेपीचं सरकार सत्तेत आलं होतं आणि बीजेपीच्या सरकारला ही एक चांगलीच संधी मिळाली होती. त्यांना असं वाटलं की या संधीचा किंवा या गोष्टीचा आपण आपल्या सत्तेसाठी चांगल्या प्रकारे फायदा करू शकतो. आणि म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी NRC राबवली आणि NRC राबवल्यानंतर आसाममध्ये 19,40,000 लोक हे घुसपेटी निघाले किंवा घुसखोर म्हणून आढळून आले. मग एवढे जेव्हा लोक आढळून आले तर तो आणखी मोठा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला. त्यांनी जेव्हा त्याचा शोध घेतला तर त्या 19,40,000 लोकांमध्ये जवळपास 14 लाख लोक हे हिंदू होते आणि 5 लाख लोक हे मुस्लिम होते. वास्तविक पाहता यामागचा बीजेपी सरकारचा अजेंडा असा होता की NRC जर लावली तर मुस्लिम लोक हद्दपार होतील, निघून जातील किंवा त्यांना डिटेन्शनमध्ये टाकता येईल. परंतु झालं मात्र उलटं, कारण 19 लाखामध्ये 14 लाख हे हिंदूच निघाले आणि म्हणून ते हिंदू लोक शासनाच्या विरोधात उभी ठाकली. आणि म्हणून मग शासनाला, सरकारला, बीजेपी सरकारला, मोदी सरकारला हा CAA ऍक्ट करावा लागला. आणि म्हणून मग 2019ला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा पारित केला की जेणेकरून हे जे या यादीच्या बाहेर गेलेले 19 लाख लोक आहेत किंवा 14 लाख लोक हिंदू आहेत त्यांना आपण नागरिकत्व दिलं पाहिजे. कारण बीजेपी सरकार हे आपलं वोट बँकेचा विचार करतो. त्यांना असं वाटलं की एवढे लोक जर हद्दपार झाले तर आपली वोट बँक संपेल आणि म्हणून आपली वोट बँक निर्माण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी या CAAचा वापर केला किंवा CAA अस्तित्वात आणलं. त्यामागे त्यांचा काय अजेंडा होता, तर त्या हद्दपार झालेल्या किंवा यादीच्या बाहेर असणारे जे हिंदू लोक होते त्या हिंदूंना नागरिकत्व देणे आणि नागरिकत्व दिल्यानंतर डंका पिटवणे की बघा आम्ही तुम्हाला नागरिकत्व देत आहोत, म्हणजेच सरकारचं मोठेपण दिसेल, हा त्याच्या मागे अजेंडा. दुसरी गोष्ट की आम्ही तुम्हाला नागरिकत्व दिले आणि मात्र आम्ही या CAA कायद्यानुसार एक अट टाकलेली आहे की ते म्हणजे की मुस्लिमांना मात्र आम्ही नागरिकत्व देणार नाही. म्हणजे हा जो कायदा आहे CAA यानुसार हा कसा कायदा आहे, तर जे काही पाकिस्तानातील, अफगाणिस्तानातील आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक लोक असतील, ज्यांचं धार्मिक उत्पीडन झालं असेल, शोषण झालं असेल, छळ झाला असेल, अशा लोकांना भारत सरकार आपलं नागरिकत्व देईल अशा प्रकारचा हा CAA कायदा या ठिकाणी पास केला आहे. परंतु गोष्ट अशी आहे की यामध्ये एक अट टाकलेली आहे. या 3 देशातील जे लोक येणार आहेत ते म्हणजे मुसलमान वगळून.
आणि यामुळेच या कायद्याला भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. मुसलमान वगळूनच इतर लोकांना नागरिकत्व का द्यायचे? आणि मग जर बाहेरून येणाऱ्या लोकांना ज्यांचं धार्मिक उत्पीडन झालेलं आहे, धार्मिक छळ झालेला आहे, त्यांना जर आपल्याला नागरिकत्व द्यायचं असेल तर मग फक्त हिंदू, बौद्ध किंवा शीख यांनाच का, मुस्लिमांना सुद्धा नागरिकत्व का नाही? अशा प्रकारचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये लोकांनी उभे केलेत आणि म्हणून या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. अनेक आंदोलनं या ठिकाणी झाले. त्याचं कारण असं आहे की हा जो कायदा आहे, हा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. पहिली गोष्ट, जेव्हा या ठिकाणी धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करण्याचा विषय केला तेव्हा भारताची जी उद्देशिका आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्षता जो शब्द आहे तो शब्द धोक्यात आलेला आहे. म्हणजेच तिथे संविधानाचा अपमान झालेला आहे. एवढंच नव्हे तर भारतीय संविधानातील कलम 14, कलम 15, कलम 31, 25 हे सर्व अनुसूची धोक्यात आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षता, त्यानंतर लोकशाही, जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानाचं, हे या सीएए कायद्यानुसार धोक्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसते आहे. दुसरीकडे जर मानवाधिकाराची गोष्ट स्वीकारली तर मानवाधिकार काय म्हणते की जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या राज्यामध्ये जर काही लोकांचं उत्पीडन होत असेल, शोषण होत असेल, दमन होत असेल तर त्यांनी कोणत्याही देशामध्ये जावं आणि कोणत्याही देशाने किंवा राज्याने त्यांना येऊ द्यावं किंवा त्यांना आश्रय द्यावा. हा मानवाधिकाराचा ही संकल्पना आहे. कोणत्याही देशाने, कोणत्याही राष्ट्राने त्या लोकांना आश्रय द्यायला पाहिजे. आणि मग जर आपल्याला सुद्धा जर अशा लोकांना नागरिकत्व द्यायचं असेल तर त्यांच्यात भेद करण्याची गरज नाही की हा हिंदू आहे की मुसलमान आहे का शीख आहे का बुद्धिस्ट आहे. अशा प्रकारे भेद करण्याची गरज येत नाही. जर नागरिकत्व द्यायचं असेल तर कुठल्याही जाती धर्माचा बंधनकारक नसताना कुणालाही, जो कोणी येणारा असेल परदेशातील, त्यांना भारताने किंवा भारतीय सरकारने सहज नागरिकत्व देण्यास हरकत नाही. मात्र तिथे कुठल्याही धर्माचा विरोध नसावा आणि म्हणून नाहीतर कुणालाच देऊ नये अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. परंतु या सरकारची भूमिका अशी आहे की फक्त हिंदूंना आम्ही नागरिकत्व देऊ. याचं कारण काय? त्याचे परिणाम असे आहे की 2014 मधला सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आणि त्यामुळं काय झालं की एनआरसीची प्रक्रिया सुरू झाली. कोण घुसखोर आहे कोण नाही यासाठी जवळपास 19 दस्तऐवज त्यांनी ठरवले. आणि हे 19 दस्तऐवजामध्ये किंवा कागदपत्रांमध्ये आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, कोणकोणते दस्तऐवज आहे हे अजूनही कोणाला माहीत नाही. आणि त्याच्यामुळं हे दस्तऐवज जमा करणं हे भारतीय नागरिकासाठी अतिशय कठीण बाब झालेली आहे. जर ते दस्तऐवज किंवा ते कागदपत्र जर भारतीय नागरिकाजवळ नसेल तर तो भारतीय नागरिक नाही. आणि जर ते दस्तऐवज भारतीय नागरिकाजवळ असेल तर तो भारतीय नागरिक. आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे असं झालं की एखादी आई भारताची नागरिक झाली तर एखादा मुलगा विदेशी झाला, एखादा नवरा विदेशी झाला तर पत्नी भारतीय झाली, आणि एखादी जर आई वयस्कर असेल तर ती डिटेन्शन सेंटरमध्ये गेली. आता डिटेन्शन सेंटरमध्ये का? तर आपल्याला माहित आहे की आधार कार्ड जवळपास वयाच्या 70व्या किंवा 70-80 जर वय पार केलेलं असेल तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड निघणं कठीण आहे. कारण त्या व्यक्तीच्या हातावरच्या ज्या रेषा असतात त्या रेषा दिसत नाही, ते प्रिंट होत नाही, आणि म्हणून तशा व्यक्तीला आधार कार्ड मिळत नाही. मग जर त्यांच्याजवळ अशा प्रकारची कागदपत्र नसेल तर त्या व्यक्तीला
डिटेन्शन सेंटरमध्ये जावं लागेल. अशा प्रकारची अतिशय क्लिष्ट आणि भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. आसाममध्ये जेव्हा NRC लागू केलं तेव्हा तिथे 3 कोटी लोक आहेत. त्यांची गणती करण्यासाठी 10 वर्ष लागले आणि 52,000 कर्मचारी लागले. जवळपास 1600 कोटी रुपये खर्च ती गिनती करण्यासाठी लागले. आणि असं जर संपूर्ण देशामध्ये जर आपल्याला NRC लागू करायची असेल, कारण अमित शहा असं म्हणतात की संपूर्ण देशामध्ये आम्हाला NRC लागू करायची आहे. CA नुसार CA ला NRC त्यांनी अटॅच करणार आहे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. आणि जर NRC संपूर्ण देशात लागू केली तर किती पैसा लागेल, किती खर्च लागेल, किती कर्मचारी लागतील. आधीच आपला देश हा कर्जामध्ये डुबलेला आहे. त्यामुळे 2014 मध्ये रामदेव बाबा सारखे काही पाखंडी लोक असे म्हणत होते की मोदीचं सरकार येऊ द्या, डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया होईल. आठवते का आपल्याला? परंतु डॉलर कुठे आहे आता आणि रुपया कुठे आहे? $1 आहे तर 75 रुपये आहे. $1 आहे तर 75 रुपये आहे. एवढी तफावत डॉलरमध्ये आणि रुपयामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की या सरकारला देशाच्या अर्थव्यवस्थेचं, देशातील लोकांच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. किती शेतकरी मरतात, देशामध्ये किती रोजगार, किती बेकारी आहे, याचं सरकारला काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचाच विचार ते करत असतात. म्हणून जगामध्ये जेवढे हिंदू आहेत त्यांनी या देशात यावं आणि मुसलमानांनी मात्र येऊच नाही. अशी जेव्हा गडकरींना विचारलं तेव्हा गडकरींची प्रतिक्रिया काय होती? तर गडकरी म्हणाले की जगामध्ये हिंदू राष्ट्र फक्त एकच भारत आहे, मुस्लिम राष्ट्र भरपूर आहेत, त्यामुळं ते कुठेही जाऊ शकतात. असं जर असेल किंवा याचा जर आपण विचार केला तर उद्या चालून बौद्धांनाही हे लोक असे म्हणू शकतात की जगामध्ये बौद्ध राष्ट्र पुष्कळ आहेत, मग तुम्हीही इतर राष्ट्रांमध्ये जाऊ शकता. त्यानंतर ख्रिश्चनांनाही असे म्हणू शकते. आणि म्हणून अशा प्रकारचा धोका या CAA आणि NRC मुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने याचा विरोध करणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण संविधान या कायद्यामुळे धोक्यात आलेलं आहे. आणि संविधान जर धोक्यात येत असेल तर आपण सुरक्षित नाही. संविधान जर सुरक्षित असेल तर नागरिकत्व सुरक्षित आहे, देशातील नागरिक सुरक्षित आहे. म्हणून आपण या कायद्याचा रेटून विरोध करणं गरजेचं आहे. एका पत्रकामध्ये, न्यूजपेपरमध्ये अमरिंदर सिंग यांनी असं म्हटलं होतं की व्हॉट हॅपन्ड इन जर्मनी अंडर हिटलर इन 1930 इज हॅपनिंग इन इंडिया नाउ. Germany did not speak then and then regarded it. But we have to speak now so that we don't regret later. म्हणजे त्यावेळेस जर्मनीमध्ये हिटलर हा लोकशाही माध्यमातून सत्तेवर आला होता आणि त्याने ज्यू लोकांचा कत्लेआम केला होता. का केला होता? तर त्यांचा असा विचार होता we are here, we are superior race and we are here to rule the world. अशा प्रकारचा त्यांचा विचार होता किंवा त्यांचा मानस होता की आमचाच अधिकार आहे या जगावर सत्ता गाजवण्याची. आणि म्हणून त्यांनी ज्यू लोकांचा कत्लेआम केला होता. त्यांनी लोकशाहीतूनच ते हिटलर शासनात आला आणि लोकशाहीच नष्ट केली. त्याचप्रमाणे मोदी सरकार सुद्धा लोकशाहीतूनच सत्तेवर आलेले आहे आणि ते सुद्धा लोकशाही नष्ट करण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात, द हिंदू राज डज नॉट बिकम फॅक्ट, इट विल नो डाऊट
बी द ग्रेटेस्ट कॅलॅमिटी फॉर धिस कंट्री. कारण जर हिंदू राज्य जर भारतात पूर्णपणे आलं तर ते एक भारतासाठी फार मोठं संकट होऊ शकते. अशा प्रकारचा संकेत बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण साकल्याने विचार करावा आणि या CAA कायद्याला विरोध करावा. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण संविधानातील भाग 2 नागरिकत्व या संदर्भात चर्चा केली, समजून घेतलं. त्यानंतर 1935चा नागरिकत्वाचा कायदा, 1955चा नागरिकत्वाचा कायदा या संदर्भात सुद्धा आपण विवेचन केलेलं आहे. आणि त्यानंतर 2019 मधला CAA या कायद्याच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मला या ठिकाणी जी काही बोलण्याची संधी बहुजन संघटक या फेसबुक चॅनलने उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी फेसबुक चॅनलचा, या बहुजन संघट चॅनलचा आभारी आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.